नॉर्मली लोकांच्या आयुष्यात एक विलन असतो प्रत्येकाच्या, कोण ना कोणाबरोबर तर त्याचं वाकडं झालेलं असतं, प्रॉब्लेम असतात, त्याला अक्षरशः म्हणजे त्याच्या जीवावर उठावं इतपत त्याला राग असतो. अशा व्यक्तीसाठी तो घरातला असू शकतो, खूपदा फॅमिली मेंबर असू शकतो, नातेवाईक असू शकतो, अशा व्यक्तीसाठी तुमची जी प्रार्थना आहे ती सुद्धा तोंडात येत नाही, मग तो मनस्ताप होतो. मग अशा वेळेला काय आहे का, उपाय आहे का त्याच्यावरती, काय जळफळाट थांबवण्याचा? जिथे अपाय आहे तिथे उपाय आहेच. बरोबर. आता हे सगळं काय आपल्या विचारांच्या लेवललाच होतं ना. बरोबर. एखादा माणूस आपल्याला आवडत नाही, हे लेवल आपल्या विचारांच्या लेवललाच होतं ना. मग विचार बदलायचे. सोपं आहे ना. एवढं सोपं नाही आहे ते. काय असतं माहिती आहे की एखादा माणूस आपल्याला त्याचा राग येतो. हां. आता पुन्हा कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस. हा राग आल्याने त्याला काय फायदा आणि तुला काय फायदा हे मला सांगू शकशील तू? त्याला काय फायदा? त्याला काय पडलेलंच नाही. तू रागव नाही तर काही कर. हो बरोबर. तो तिकडे निवांत पण असतो. तो निवांत असतो, त्याला काहीच माहीत नसतं. तू नुसतं रागाने फडफडलेला असतो. बरोबर. याचा त्रास कोणाला होणार? मला. कारण जेवढ्या तुमच्या भावना तीव्र तेवढे तुमच्या हार्मोन्सला प्रॉब्लेम होणार. बरोबर की नाही. विष निर्माण होतं. तुम्ही जेवढे रागवतात, लाल बुंद होतात माणसं, माहिती आहे ना, त्याच्यातनं सगळी निगेटिव्ह हॉर्मोन्स बाहेर पडतात. बरोबर. आणि त्याचं विष आपल्या शरीरामध्ये भिनतं आणि शेवटी त्रास तुम्हालाच होतो. म्हणून जे खूप असे रागिष्ट माणसं असतात त्यांना सगळे प्रॉब्लेम्स असतात खूप. बापरे. समजलं ना. म्हणून एक लक्षात ठेवायचं की रागून काय फायदा आहे त्याच्यावर. आयदर त्याच्यापासून लांब राहा, त्याचा विचारच करू नको, सोडून दे त्याला, तू अलिप्त हो त्याच्यापासून, डिटॅच होऊन जा. हा एक विषय आहे. नाही तर त्याला बरं करण्याचा प्रयत्न करा. तो आपला जवळचा असेल समजा, त्याच्याशिवाय आपलं चालत नाही आहे. आता बॉस आहे आपला, तर बॉसचा आपल्याला राग आहे, पण तो बॉस काय आपण बदलू शकतो? नाही. तू नोकरी बदल नाही तर. हो की नाही. पण बेस्ट थिंग काय माहिती आहे की शुभचिंतन करायचं आपण. रागावरचा उपाय म्हणजे रागाच्या विरुद्ध काय आहे, शांत राहायचं आणि शुभचिंतन करायचं. ह्याचा फायदा काय होणार? आता ह्याचा फायदा होतो, तुम्ही जेव्हा शुभचिंतन करता दुसऱ्याबद्दल, ते हे चिंतन दुसऱ्यामध्ये तर पोचतं. मग मी सांगितलं व्हायब्रेशन्स पोचतात. हो. आपल्या व्हायब्रेशन दुसऱ्यांपर्यंत पोचतात. आपण व्हाईब्स म्हणतो त्याला. हां, व्हाईब्स. आणि तो माणसाचे व्हाईब्स किती चांगले आहेत. व्हाईब्स काय नसतं, त्याचे व्हायब्रेशन, त्याचे विचारांचे व्हायब्रेशन्स हे जगामध्ये पसरलेले असतात आणि त्याचा परिणाम तुमच्यावर होत असतो. कळलं ना. म्हणून आपण शांत होऊन, आपल्याला माहिती आहे रागाने आपल्याला त्रास होणार, मग ह्याचा उपाय काय आहे? आयदर तू त्याच्यापासून लांब राहा, हा एक उपाय. लांब राहणं शक्य नसेल तर त्याच्याबद्दल सतत शुभचिंतन करायला सुरुवात कर. म्हणजे नेमकं काय करायचं? म्हणजे त्याचं भलं करतं, आपण देवाचं भलं कर म्हणूया. चांगला विचार त्याच्याबद्दल करायचं. देवाचं भलं कर, देवाचं कल्याण कर, देवाचा संसार सुखाचं कर, देवाची भरभराट होते, देवाला चांगली बुद्धी दे. तू जे काही शुभचिंतन करशील ते विचार हळूहळू त्याच्यापर्यंत पोचतील. हळूहळू म्हणजे पोचतात. हळूहळू तुला रिस्पॉन्स यायला सुरुवात होईल आणि हळूहळू तो माणूस तुमच्याबद्दल जे विचार करतो ते बदल व्हायला लागेल आणि त्याच्यामध्ये बदल होऊन तो तुमच्याशी चांगला होईल. हा एक झाला. तुम्हाला तो माणूस नकोच असेल, लांब ठेव, कशाला विचार करायचा त्याच्याबद्दल. बरोबर ना. बरोबर. मग घरातलाच व्यक्ती असेल तर मात्र ती साधना करायला लागेल. देवाचं भलं कर. याला आम्ही साधना म्हणतो, कारण हे सहज साध्य होत नाही. बरोबर. जे सहज साध्य होत नाही ना त्याला साधना करायला लागते, साध्य होईपर्यंत. समजलं ना. जितकी कडक म्हणजे प्रॉब्लेम जितका कडक, तितकी साधना जास्त लागते. तेवढा पेशन्स पण ठेवायला लागेल. पेशन्स ठेवायला लागतो. पण याच्यात पण गॅरंटी आहे का होणारच? 100%. कारण हे सायन्स आहे. आणि गॅरंटी म्हणजे आम्ही अंधश्रद्धेने गॅरंटी देत नाही. बरोबर. हो. की सद्गुरू सांगतात म्हणून असं नाही सांगत. हे सगळं विज्ञाननिष्ठ आहे. आता एनर्जी ही विज्ञाननिष्ठ आहे ना. बरोबर. विचार ही शक्ती सगळेजण मान्य करतात. विचारांचे व्हायब्रेशन सगळे मान्य करतात. विचारांचे व्हायब्रेशन सगळीकडे पोचतात हे पण मान्य करतात. बरोबर की नाही. एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन वगैरे माहिती आहे, तू ऐकलं असशील. त्याच्यामध्ये त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सायंटिफिक आहेत आणि सायंटिफिकमध्ये जर तुम्ही सायंटिफिकली सगळं केलं तर तुला 100% रिझल्ट मिळणार, हे नक्की. हे सगळं सायन्स आहे ॲक्च्युअलमध्ये. सगळं सायन्स, निसर्ग नियमावर आधारित जीवनविद्या आहे.
जीवनविद्या मला वाटलं म्हणून सांगितलेली नाही. बरोबर. जीवनविद्येचा प्रत्येक सिद्धांत, प्रत्येक काय म्हणतात विचार हा सगळा निसर्ग नियमावर अवलंबून आहे. सगळं निसर्ग नियमाशी संबंधित केल्यामुळे इट इज सायंटिफिक. खरं आहे. आणि निसर्ग नियमावर असल्यामुळे सगळ्यांना सेम. मग तो गोरा असू दे, काळा असू दे, ना तर आणि कुठला असू दे, कुठल्याही देशातला असो. कुठल्याही जातीचा असू दे, सगळ्यांना सेम. सेम. तिथे काय नाही, तिथे रिझर्वेशन वगैरे काय नाही आहे.